बातमी लातूरमधून आता पाहूयात। लातूर जिल्ह्यात एकीकडे पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत असतानाच आता खताच्या टंचाईनं शेतकऱ्यांसमोर एक नवं संकट उभं ठाकलंय। सरकार आणि प्रशासनाकडून शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खतं उपलब्ध करून दिली जात असल्याचा दावा केला जात असला तरी एनडीटीव्हीनं लातूरच्या बाजारपेठेत केलेल्या पडताळणीत काही वेगळंच चित्र समोर आलंय। केंद्र सरकारनं डीएपी खताची किंमत 1350 रुपये निश्चित केली आहे, मात्र बाजारपेठेत मागणी असलेलं डीएपी खत उपलब्ध नसल्याचं दिसून आलं। शेतकरी डीएपीची मागणी करत असताना काही ठिकाणी त्याऐवजी उपलब्ध असलेलं दुसरंच खत देण्याचा सल्ला दिला जात असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे गरजेचं खत मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची अडचण होतीये। डीएपी सम्राट, युरिया, पोटॅश 900। डीएपी कोणताच उपलब्ध नाही, त्याला ऑप्शन ते कितीला होय? युरियाचं कितीला आहे? ठीक आहे। खत आहे डीएपी, युरिया शॉर्टेज आहे, शॉर्टेज आहे, मिळते नाही म्हणायलेत ना। काही शॉर्टेज आहे का? पण तर दुसरं कोणतं मग? त्याचा काय भाव आहे? 1950 आहे का? बरं, आणि युरियाला मग ऑप्शन? तुमच्याकडनं आहे का युरिया? आहे कितीला बॅग? 266 ते आहे ना, फक्त डीएपी नाही। 20-13 वापरायचं, कशाला वापरायला? ऊसाला द्यायचं 20-13 वापरायला। 20-13 सुपर, युरिया, पोटॅश वापरायचं। पोटॅशची कितीला आहे बॅग? 900 रुपयाला। पण डीएपी नाहीच, डीएपी जास्त वापरते होते ना। डीएपी वापरत नाही ऊसाला साहेब। हां डीएपी वापरत नाही। हो का?